मनापासून आणि कष्टानं केलेल्या कामाचे फायनली जेव्हा रिझल्ट येतात तेव्हा जो मिळणारा आनंद असतो तो अगदी द्विगुणित होऊन जातो. हा नेटचा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर ह्याला बघा तयार हा पंचकोन गळा आहे. तर तो छोटा आहे. तर आतल्या अस्तरला डीपमध्ये डिझाईन दिलेली आहे गळ्याला आणि खूप छान तयार झाला होता. फिनिशिंग खूप छान आलं होतं. अशा नेटच्या ब्लाऊजला अस्तर लावताना कॉटनचं अस्तर न लावता सॅटिनमधलं अस्तर लावायचं. म्हणजे ब्लाऊजला अशी छान म्हणजे फिनिशिंग पण येतं आणि असं डल वाटत नाही आहे, शाईन येतं ब्लाऊजला. त्यामुळे नेहमी नेटचं ब्लाऊज शिवताना त्याला अस्तर जे आहे ते सॅटिनचं लावायचं. म्हणजे ब्लाऊज छान वाटतो, डल दिसत नाही आहे. आणि बघा फायनली ब्लाऊजचं लूक फोटक्समध्ये शिवलेला आहे. हा माझ्या मुलीचा दिवाळीला तिला घालायला लागणार आहे म्हणून मी आत्ताच शिवला, कारण हा तिला मला नागपूरला कुरिअर करायचा आहे. तर बघा फायनली लूक छान झाला आहे ना. आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.